वर्ग तिसरी मराठी धडा 5वा एकदा गंमत झाली या धड्याचे स्वाध्याय आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ, तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता? ह्याचं उत्तर आहे, आम्हाला आनंद झाला की आम्ही टाळ्या वाजवतो. प्रश्न आ, नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते? उत्तर आहे, डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह नदीला मिळतात तेव्हा नदीचे पाणी वाढते. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ, झाड मात्र टिंब पानांनी टाळ्या वाजवू लागतात. उत्तर आहे, असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात. आ, एखाद्या डोंगरात नदीचा टिंब होतो. उत्तर आहे, उगम. प्रश्न तिसरा, कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. कंसात शब्द आहेत पुढे पुढे, छोटे छोटे, तरंगत गार आणि उंच. तर प्रश्न अ, टिंब वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली. ह्याचं उत्तर आहे, गार. प्रश्न आ, झाडाच्या टिंब शेंड्यावर हिरवीगार टोकदार पान. ह्याचं उत्तर आहे, उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पान. ई, पिंपळाची 2 पान टिंब खिडकीतून आत आली. ह्याचं उत्तर आहे, तरंगत खिडकीतून आत आली. ई, नदी टिंब जाऊ लागते. उत्तर आहे, नदी पुढे जाऊ लागते. त्याच्यानंतर उ, बाजूच्या शिरा म्हणजे टिंब ओहळ. उत्तर आहे, छोटे. प्रश्न चौथा, या पाठात एकच शब्द 2 वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत. उदाहरणार्थ, उंच असे आणखी शब्द सांगा. तर शब्द आहेत गार, तरंगत, पुढे, गप्प आणि छोटे. यानंतर प्रश्न 5वा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. शब्द आहेत अ, सरळ, आ, लांब, ई, पुढे, ई, लहान, उ, शांत, उ, हसली. तर ह्याचे उत्तरं पाहूयात. अ, सरळ, ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे वाकडे. आ, लांब, याचा विरुद्धार्थी शब्द आहे जवळ. नंतर ई, पुढे, ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे मागे. ई, लहान, विरुद्धार्थी शब्द आहे मोठे. उ, शांत, ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अशांत. उ, हसली, याचा विरुद्धार्थी शब्द आहे रडली. प्रश्न 6वा, पाठात टोकदार शब्द आलेला आहे त्यासारखे शब्द बनवा. अ, रुबाब, त्याचा शब्द होतो रुबाबदार. आ, समजूत, याचा शब्द होतो समजूतदार. ई, धार, ह्याचं उत्तर आहे धारदार. ई, पाणी, पाणीपासून तयार होतो पाणीदार. उ, तजेल, म्हणजेच तजेलदार. उ, चमक, चमक म्हणजे चमकदार. प्रश्न 7वा,
शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजावून घ्या व लिहा. अलगद उचलणे म्हणजे हळूच उचलणे. एकटक पाहणे म्हणजे एकाग्र होऊन पाहणे, लक्ष देऊन पाहणे. नंतर मोरपीस फिरवल्यासारखे वाटणे म्हणजे छान वाटणे, आनंदी वाटणे, प्रसन्न वाटणे. सुखावणे म्हणजे आनंदी होणे. दंग असणे म्हणजेच गुंग असणे. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न आणि त्यांचे उत्तरं पाहिलोत. धन्यवाद.